सुधारक, क्रांती सूर्य, पहिली संसद स्थापन करणारे महात्मा बसवेश्वर, हिंदवी स्वराज्याच्या संकल्पिका जिजाऊ साहेब, संकल्प शहाजीराजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. जगा जगा पण असे जगा की तुमचे नाव राणी सारखे झाले पाहिजे असे सांगणाऱ्या अहिल्यादेवी होळकर. शिक्षणाचे जनक, क्रांतीसूर्य महात्मा फुले, शिक्षणाची देवता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवांना मी आरोही विनम्र अभिवादन करते. माझे नाव आरोही लक्ष्मणराव खंदारे पाटील. मी इयत्ता 4थीची विद्यार्थी आहे. ओळखलत मला? सांगा पाहू मी कोण? सांगा ना. ऐकायला नाही येते, जरा जोरात सांगा ना. सांगा पाहू मी कोण? नाही, मी नाटक करते जिजाऊंचं, म्हणून आहे मी आज जिजाऊ. कोणी आहे आज मी? जिजाऊ. बरोबर. होय, मीच ती जिजाऊ जिने हे राज्याचं देखणं स्वप्न पाहिलं. होय, मीच ती जिजाऊ जिने तुमच्या रक्तात स्वाभिमान भिनवला. होय, मीच ती जिजाऊ जिने या राज्याला छत्र दिले. होय, मीच ती जिजाऊ. मीच ती जिजाऊ. सध्याच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंस्टाग्राम, फेसबुक, इंटरनेट, व्हॉट्सअपच्या जगात असो कोणी थेट बोलते म्हटल्यास आश्चर्य हे वाटणारच. म्हणून मीच जिजाऊ आले आहे तुमच्याशी प्रत्यक्ष थेट बोलायला. खूप दिवसांचं मनात राहिलं थोडं मोकळं करायला. जेव्हा अख्खा हिंदुस्थान हा मुघल बादशाह, आदिलशाह, निजामशाह, पोर्तुगीज इत्यादी परकी यांच्या गुलामगिरीत जखडला होता, त्या भयान वेळी, त्या संकटकाळी माझा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी लखुजी राजे जाधव आणि माझा यांच्या पोटी ऐश्वर्याची हे पाहताच मी लहानाची मोठी. माझे आबा लखुजी जाधव म्हणतात की आमची पोर खूप धडाडीची आणि बुद्धिमत्तेची आहे असे ते त्यांच्या सहकार्यांना आणि सरकारला सांगत असे. मराठी मुलगाची भूमी त्यांच्या तापाखाली काय आहे, रडते आहे, आक्रोश करते. आमचे आबा म्हणजे लखुजी राजे जाधव खूप शूर, कर्तबगार आणि पराक्रमी सरदार. आमच्या आबाचा पराक्रम पाहूनच युद्धकला शिकलो. उदाहरणार्थ चालवणे, दानपट्ट चालवणे, घोडा पळविणे, भालाफेक, तलवारबाजी हे आमचे लहानपणी खेळ असत. आम्ही तसे राजकारण, शास्त्र हे जसे धडे तसेच आम्ही धर्मकार्यालाही समजून घेतले. एकदा काय झालं बघा, एकदा कर्नाटकात खंडागे नावाच्या सरदाराचा हत्ती पोचला. त्या हत्तीला थांबवण्यासाठी 2 तुकड्या तयार केल्या गेल्या. एक तुकडी होती जाधवांची तर दुसरी तुकडी होती भोसल्यांची. आता हत्ती तो पळू लागला, त्याच्या मागे भोसल्यांचे सरदार पळू लागले, तर जाधवांचे सरदार पळू लागले. तर जाधवांच्या तुकडीचे सरदार होते जाधव आणि भोसले तुकडीचे सरदार होते संभाजी भोसले. आता बघा, हत्ती राहिला बाजूला संभाजी भोसलेकडून वाद झाला. दत्ताजी मारला गेला. आता दत्ताजीचा बदला घेण्यासाठी आमचे आबा लखुजी राजे जाधव हे समोर आले आणि त्यांनी वाद केला. संभाजी देखील मारला गेला. जाधव माणसे दत्ताजीचे प्रेत घेऊन गेली तर भोसल्यांची माणसे संभाजी प्रेत घेऊन गेली. जाधवांची माणसे रडत होती
रडायचं कोणासाठी? अहो, एकीकडे माझा सख्खा भाऊ मेला तर एकीकडे माझा दीर मेला. अहो, मी रडायचं कोणासाठी? तुम्हीच सांगा ना, मी रडायचं कोणासाठी? पण मी रडत होते या नादार महाराष्ट्रासाठी. अहो, आपल्यामुळे आपलीच माणसे मरत आहेत. याला कुठेतरी थांबायला पाहिजे ना, आणि हे थांबलंच पाहिजे. आमच्या आबांचा म्हणजेच लखुजी राजे जाधवांचा सहपरिवार सहकुटुंब मुक्काम हा देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी होता. आम्ही तेथेच होतोच, शिवाय माझे सर्व भाऊ आणि काका देखील तेथे होते. आबांच्या परिवाराबद्दल कुणीतरी गुप्तपणे चुगली करत होतं. माझे काका जगदेवराव हे देखील मुक्कामावरच होते. आता काहीतरी भयंकर घडणार आहे अशी त्यांना किंचितही चाहूल नव्हती. त्यांना म्हणजे माझ्या आबांना आणि काकांना. लखुजी राजे हे गडावर गेले. गडावर गेल्यानंतर निजामशहा हा दरबारात बसला होता. तो कोणीच कोणाशी बोलत नव्हता. भयानक शांतता होती. माझे आबा म्हणजेच लखुजी राजे जाधव यांनी निजामशहाला मुजरे असतात. निजामशहा दरबारात आत निघून गेला. अहो,